आज बघा आपल्यासोबत आहेत ज्या बैलानं या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलाय असे बैलाचे मालक मोहिल शेठ धुमाळ आणि सोबत आहेत वैभव शेठ साळुंके. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावणार आणि खऱ्या अर्थानं आजचा तरुण असावा कसा त्याच्यासाठी ज्या महाराष्ट्रातील दोन तरुणांकडे पाहिलं जातं खऱ्या अर्थानं ही राम लक्ष्मणाची जोडी आज आपल्यासोबत आहेत. आज आपण संसरच्या मैदानामध्ये आलेत. बकासूरनं गट पास केलाय तर मोहिल शेठ धुमाळ आज आपल्यासोबत आहेत. तर ते सांगतायत बकासूरबद्दल थोडीफार माहिती, कारण आपल्याला माहीत असलेला बकासूर सगळ्यांनाच माहिती आहे. पंचमे हिंद केसरी बकासूर सगळ्यांना माहिती आहे, पण बकासूरच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आज प्रथमच आपल्याला मोहिल शेठ धुमाळ आणि वैभव शेठ सांगणार आहेत. तर बकासूरबद्दल पहिल्यापासून खरी माहिती, बकासूर होता कसा, बकासूर घडला कसा आणि बकासूर घडण्यामागं या दोन राम लक्ष्मणाचं खऱ्या अर्थानं मोठं योगदान आहे. आज आपल्याला जो बकासूर पंचम हिंद केसरी दिसतो तर तो कसा घडला याबद्दल आपल्याला आता मोहिल शेठ सांगतील. मोहिल शेठ, तुम्ही बकासूरबद्दल थोडी माहिती सांगा. बकासूर बद्दल सांगा तेवढं कमीच आहे. तरी पण बकासूर अगदी लहान वयापासून कसा होता आणि आता तो कसा आहे आणि त्याचा पळ कसा वाढला आणि महाराष्ट्रातील इतर बैलगाडा मालकांना तुम्ही काय संदेश द्याल? लहानपणापासून त्याच्यावर कधी आपण गाडी नव्हती बांधली, बैल हातात पळायचा पण गाडी बांधून कधी पळाला नव्हता. जेव्हापासून पुसेगावचं मैदान झालं, सोनारपाड्याच्या गाड्यात पळला तेव्हापासून आजपर्यंत बैल गाडी बांधूनच पळतो. अजून बैलाचा पळच कुणाला ऐकत नाही. आपल्या बैला एवढा आता बैलाला बैलच पुरत नाहीये. म्हणजे तो लहानपणापासून जेव्हापासून पळतोय तेव्हापासून त्याला बैल कुठला वाढून गेलाच नाही. तेव्हा फेरा काढला तेव्हापासून तो हातात पळतोय, तर अजून पण हातातच पळतोय. बघा कशा पद्धतीनं बकासूर घडला. आम्ही मोहिल शेठ तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता की बकासूर डोंगरात असताना तुम्ही सरपंच म्हटलं की हाक मारला की बकासूर पळत यायचा. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इतका जीव तुम्ही दोघांनी या बकासूरवरती लावलाय, काय सांगाल त्याबद्दल? तो बारीकपणी आम्ही त्याला डोंगरामध्ये सोडायचो, पण तो असा चरायला गेला आणि तो खूप लांब गेला की आपण त्याला आवाज द्यायचो. आवाज दिला की तो लगेच खाली पळत यायचा. शिकवूनच लहानपणापासून त्याला एकदम शिस्तीच दिलती. आणि तो आमच्या घरातला सदस्य सारखं त्याला आम्ही जपलं होतं, आमच्या छोट्या भावासारखंच. नक्कीच तो तुमच्या घरातला एक सदस्यच आहे. बघा तुम्ही जनावरांवरती जेवढं प्रेम करता तेवढं जनावरच देखील तुमच्यासाठी पळत असतं. कारण खऱ्या अर्थानं तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलेला हा बैल आहे. कारण बैल जर तुम्ही पाहिला तर बकासूर असा एवढा पळणारा बैल वाटत नाही, पण मालकासाठी तो पळतो. कारण त्याच्या डोळ्यामध्ये मालकाप्रती जीव आहे. कारण आपल्या मालकासाठी आपल्याला पळायचं हे त्यात दिसतं. असं तुम्हाला कधी जाणवलं का की बकासूर खरंच आपल्यासाठी जीवतून ओतून पळतोय? कायम आपल्यासाठी पळतो. महाराष्ट्राचं त्याच्यावरती खूप प्रेम आहे, तो सगळ्यांसाठीच पळतो. अजून काय? आता महाराष्ट्राने त्याला लय प्रेम दिलेलं आहे. एवढं प्रेम कुठल्या बैलाला मी आजपर्यंत बघितलं नाही कुठलं दिलेलं आहे. आणि त्या महाराष्ट्राच्या प्रेमापोटी तो आज महाराष्ट्रात टॉपला पळतोय. जाईल तिथं फायनलला तर आहेच. धन्यवाद मोहिल शेठ आणि वैभव शेठ. अशाच पद्धतीनं बकासूर हा पंचम हिंद केसरी झालाय. आगामीमध्ये सप्त हिंद केसरी नक्कीच होईल. पुढील वाटचालीसाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.